हाय मित्रांनो, तर मी मनीषा गायकवाड माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। तर मला डाळीतल्या शेवग्याची शेंगाची भाजी करायची होती, म्हणजे डाळ पातळ करायची होती, जशी गावाकडे तयार करतात तशी। तर मी 2-3 शेवगे घेतले आणि ते कट केले आणि त्याच्यावरची सगळी साल काढली व ते स्वच्छ धुवून मी शिजायला टाकली। मग एक कुकरला डाळ लावली, डाळीमध्ये हळद व टमॅटो शिजायला टाकलं आणि त्याच्यानंतर एक कांदा घेतला आणि तो बारीक कट केला, एकदम बारीक बारीक कट करून घेतला। मग त्याच्यानंतर लसूण घेतलं, लसणाची साल काढली आणि तो साईडला ठेवले। मला गावाकडे जशी डाळ करायची होती तसंच मी डाळ करायला घेतली। त्याच्यानंतर डाळ अशी बारीक शिजली होती। नंतर कढईमध्ये मी तेल टाकलं। मग कढईत तेल टाकल्यावरती त्याच्यामध्ये कांदा टाकला। कांदा टाकल्यावरती मी त्याच्यामध्ये लसूण आणि जिरे मोहरीची फोडणी दिली। मग जो मसाला होता, म्हणजे मी दुकानातलाच मसाला वापरते शक्यतो, तर तो मसाला मी डाळीमध्ये पण टाकला आणि तो एकदम मिक्स करून घेतला। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं। त्याच्यानंतर जो कांदा लसूण आणि जिरे मोहरी लाल लाल झालं होतं त्याच्यामध्ये मी तो पण थोडासा मसाला टाकला आणि डाळीचा तडका मारला। तर ह्या पद्धतीची अशी डाळ झाली, थोडीशी पाण्यासारखी दिसत होती, पण आमच्या गावाकडे अशीच या पद्धतीची डाळ करतात। आणि एका साईडला नाही का जिरा राईस भात करायचा होता, त्यामुळे त्याच्यामध्ये जिरं टाकून थोडंसं तेल टाकून भात शिजायला टाकला होता आणि या पद्धतीची डाळ झाली। भेटू